हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. बऱ्याच दिवसानंतर मी ना व्हिडिओ बनवते आहे, ब्लॉग. कारण दिवाळीच्या बिझी शेड्यूलमुळे मला काहीच करायला जमत नव्हतं, पण आता मी फ्री झालेली आहे. सो मी आता डेली करत जाईन ब्लॉग्स. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की छोलेपुरीचा बेत करायचा. मग मस्तपैकी आज छोलेपुरीचा बेत केला. किचन ओटा सगळं आवरून घेतला, जेवण वगैरे केलं आणि गेले शॉपला, कारण कुर्तीचं लाईव्ह घ्यायचं होतं. बाबू थोडा आजारी आहे, त्याला थोडासा ताप येतो आहे आणि थोडा खोकला येतोय. वातावरणामुळे मे बी असं होत असेल त्याला. आणि मस्तपैकी कुर्तीचं लाईव्ह केलं. त्याच्यानंतर कोलॅबरेशनला ही ज्वेलरी आली आहे, पण मला त्याची आयडीज माहिती नाही, पण शूट करून ठेवलं. त्याच्यानंतर घरी आले, जेवले आणि रात्री 10:30 वाजता लाईव्हला निघाले. तर कसला जोरदार पाऊस. हा पाऊस जायचं नावच नाही घेते. किती पडेल बाप रे, काय बोलायलाच नको. मग शॉपला आले, लाईव्ह केलं. लाईव्ह पण अर्धा तासच केलं, कारण बाबू खूप चिडचिड करत होता. मग माझ्या राण्यांना मी म्हटलं आज बंद करते, की कारण बाबूलाही त्रास देतोय. तर माझ्या राण्या सगळं समजून घेतात. मग बोललं ठीक आहे. मग त्यांची परमिशन घेतली, लाईव्ह बंद केलं आणि त्याला घरी घेऊन चालले. शॉपमध्ये सगळं सामान तसंच ठेवलं, काहीच हे केलं नाही आणि शॉप बंद केलं आणि निघालो. मध्येच वाटेमध्ये जरा थांबलो, कारण की घ्यायचं होतं औषध. मग मेडिकलमध्ये गेलो, औषध होतं ते घेतलं त्याचं आणि मग घरी आलो. असा होता माझा पूर्ण आजचा दिवस.